इन्व्हेस्ट इन परभणी या कार्यक्रमामध्ये एकाच दिवसामध्ये 1600 कोटींची गुंतवणूक झालेली आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या पुढाकारामधून या कार्यक्रमाचे आयोजन, उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद। गडचिरोलीमध्ये मंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीमध्ये शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक। 20 पर्यंत पटसंख्या असलेल्या तब्बल 642 शाळांचे शाळानिहाय विश्लेषण करून कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश। नागपूरमध्ये सोनिया गांधी यांच्या राष्ट्रगीताचा अवमानाच्या विरोधात भाजपच्या युवा संघटनेचं आंदोलन। तिरडी बनवून युवा मोर्चाकडून सोनिया गांधींसह खरगेंचा निषेध। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मार्गावरती मोठी वाहतुकीची कोंडी। उद्या श्रावणामधील पहिला सोमवार आहे, भाविकांची गर्दी झाली आहे। विधान परिषद सभापती सचिन अहिर यांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं। शनी शिंगणापूरला जात असताना अहिर यांनी पहिली नगर मनमाड रस्त्यांची अवस्था देखील बघितलेली आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांना आणा पण रस्त्यांचं काम करा, अहिर यांचा विखेंना टोला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कणकवली जवळच्या ओसरगाव टोलनाका उद्यापासून सुरू होणार नाही। आधी उद्याची तारीख दिलेली होती, मात्र यंत्रणेच्या अभावी हा टोलनाका सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला। मुंबई गोवा महामार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली आहे। सलगच्या सुट्ट्यांमुळे कोकणामध्ये गेलेले मुंबईकर, पर्यटकांच्या परतीच्या प्रवासामुळे माणगाव बाजारपेठ ते ढालघर या गावापर्यंत वाहनांच्या रांगा। रायगडमध्ये काळ नदीपात्रामध्ये एक तरुण बेपत्ता झालाय। पानेतीस धबधबा आणि काळ नदी यांना जोडणाऱ्या भागामधली ही घटना आहे। बचाव पथकाकडून सध्या शोधकार्य सुरू आहे। कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आता वृक्ष प्रसाद दिला जातोय। अभिषेक दर्शन घेणाऱ्या भाविकाला मंदिर संस्थानाकडून रोप वृक्ष प्रसाद म्हणून दिलं जाणार आहे। अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते या वृक्ष प्रसाद उपक्रमाला सुरुवात झाली। चिपळूणमध्ये प्रो गोविंदाचा थरार, उमेश सकपाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची देखील उपस्थिती। रायगडच्या माणगाव तालुक्यामधील साई गावच्या लोकमान्य ज्ञानदीप शाळेचं नाव बदललंय। सुनील तटकरे विद्यालय असं नामांतर, तर वरदा तटकरे यांच्या हस्ते शाळेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन। हिरवाईनं नटलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, खळाळून वाहणारे धबधबे आणि सोबतीला धुक्याची चादर, निसर्गाचं हे रूप अनुभवण्यासाठी भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी। गोंदियामधील ढासगड धबधब्यामध्ये 2 तरुण वाहून गेले। दोन्ही तरुण सडक अर्जुनी तालुक्यामधील बोपा बोडीचे रहिवासी आहेत। प्रशासनाकडून दोघांचा देखील अद्यापही शोध सुरू आहे। हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये कृषी केंद्र चालकांची मुजोरी, माल असूनही रेग्युलर ग्राहक नाही म्हणून शेतकऱ्याला युरिया देण्यासाठी नकार देण्यात आला। लातूर शहरामध्ये बीएसएनएल केबल चोरी करणाऱ्या टोळीवरती स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। 14,69,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 10 जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला। भिवंडीमध्ये उपचाराच्या नावाखाली दर्ग्यामधील मौलवीचा 30 वर्षाच्या महिलेवरती वारंवार अत्याचाराचे व्हिडिओ देखील व्हायरल। पीडितेनं पोलिसांकडे धाव घेतली। मौलवीला भायखळा रेल्वे स्थानकामधून अटक करण्यात आली आणि गुन्हा दाखल झालाय। उल्हासनगरमध्ये एका इमारतीच्या फ्लॅटमधला स्लॅब कोसळून घरामधील एक जण जखमी झाला। 25 वर्ष जुनी इमारत आहे। महापालिकेकडून इमारत रिकामी, रहिवाशांमध्ये सध्या भीतीचं वातावरण। साताऱ्याच्या केसुर्डी हद्दीमधील कचरा डेपो जवळच्या रस्त्यावरती एक्सपायर झालेल्या चॉकलेट आणि बिस्किटांचे पुडे टाकल्याचा प्रकार समोर आलाय। गावामधील काही लहान मुलं हे पुडे उचलतायत, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। हे पदार्थ उघड्यावरती रस्त्यावर टाकणाऱ्यांवरती कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी। उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमध्ये गंगेच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली। बोटींना पाण्यामध्ये जाण्यासाठी बंदी आहे। प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे।